नमस्कार श्रोते हो. आज आपण निसर्गाच्या रंगीबेरंगी दुनियेतल्या एका सुंदर, उपयोगी आणि औषधी फुलाची म्हणजेच झेंडूची माहिती जाणून घेणार आहोत. झेंडूला मेरीगोल्ड म्हणतात. मेरीगोल्ड हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतो तो एक झळझळीत पिवळा किंवा भगवा रंग. पूजेमध्ये, सणात किंवा देवाऱ्यात झेंडूचे फूल आपल्याला दिसतेच. हे ॲस्टरेसी कुलातील टॅगेट्स या वनस्पतीचे फूल आहे. याचे मूळ अमेरिकेत असले तरी आज हे फूल भारतभर प्रिय झाले आहे. झेंडू फुलाचे 3 मुख्य प्रकार आहेत. आफ्रिकन मेरीगोल्ड हे फूल मोठे जाडसर असते. याला गावठी फूल असेही म्हणतात. फुलं गडद पिवळे किंवा भगव्या रंगाचे असते. फ्रेंच मेरीगोल्ड लहान पण रंगीबेरंगी हे फूल असते. संकरित प्रकार आधुनिक शेतीसाठी उपयुक्त आणि आकर्षक आणि टिकाऊ असते. याचा उपयोग पूजेपासून शेतीपर्यंत होतो. झेंडूचा वापर तोरण, हार, देवालयातील सजावट, शेतीमध्ये साथीच्या किडीपासून संरक्षणासाठी होतो. नैसर्गिक अन्नरंग लुटीन तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि हो, झेंडूच्या फुलाची लागवड ही व्यावसायिक शेतीचे एक प्रमुख क्षेत्र बनले आहे. झेंडू आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. झेंडूच्या फुलात अँटीबायोटिक व अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी लुटीन उपयुक्त आहे. त्वचा रोगावर झेंडूचा रस आणि सूज व जखमेवर झेंडूचा लेप प्रभावी ठरतो. या फुलात संसर्गविरोधी घटक असतात. झेंडू मच्छर व किडीपासून घराचं संरक्षण करतो. याचे तेल अरोमा थेरपीत वापरतात. हे तेल तणाव कमी करण्यासाठी वापरतात. जैविक शेतीत ते मुळे खाणाऱ्या किडींना रोखते. आणि हो, मधमाशांसाठी झेंडू हे नैसर्गिक आकर्षण आहे. झेंडू हे केवळ सौंदर्याचं नाही तर शेतीचं रक्षण कवच आहे. आरोग्याचं रसायन आणि संस्कृतीचं प्रतीक आहे.